उदयनराजे यांना उमेदवारी द्यायची की नाही असा संभ्रम होता, त्यामुळेच उमेदवारी द्यायला इतका उशीर. जयंत पाटील. कोल्हापुरातही शाहू महाराजांचा अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आले होते. शाहू छत्रपती महाराजांनी रयतेची किती सेवा केली आहे हे करवीर नगरीला माहिती आहे. माहितीचे उमेदवार जाहीर करताना त्यांना किती त्रास होतोय हे आपण पाहतोय. आपण एकूण परिस्थिती पाहता परिस्थिती बरी नाही आहे हे त्यांच्या ध्यानात आले. मुख्यमंत्र्यांना आणखी बराच वेळ कोल्हापुरात यावे लागेल. आमची अपेक्षा हीच आहे की तिथला वाद मिटावा. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा. शिवसेनेने यापूर्वी आपला उमेदवार घोषित केलेला आहे. 400 पार ही फार गोष्ट आहे. 200 पार होतानाही नाकी नऊ येईल. भारतीय जनता पक्षाच्या मनात आत्मविश्वास सातारच्या जागेबद्दल नाही. उदयनराजे यांना उमेदवारी द्यायची की नाही असा संभ्रम होता, त्यामुळेच उमेदवारी द्यायला इतका उशीर घेतला. आणखीन बऱ्याच वेळेला त्यांना इथे यावं लागेल. आता तर सुरुवात आहे. बऱ्याच वेळेला ते कोल्हापुरात दिसतील. चंद्रकांत दादांनी देखील दावा केला राज्यातल्या 48च्या 48 जागा आम्ही ही सगळी परिस्थिती. मी मध्ये प्रश्न विचारत होतो 45 जागा जिंकल्यावर की 3 जागा आम्हाला कुठल्या सोडल्या. त्यामुळे त्या 3 जागा हुडकत सापडत नव्हत्या, म्हणून आता 48 जागांचा आकडा काढलेला आहे. सुटलेला नाही. 19 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत मला एबी फॉर्म येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठीक आहे ना, आमची अपेक्षा हीच आहे की तिथला वाद मिटावा. शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन बंडखोरी करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत घालावी आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा. शिवसेनेनं आपला उमेदवार यापूर्वी घोषित केलेला आहे. अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हाचा वापर केला जात होता. न्यायालयानं फटकारल्यानंतर आता मात्र जाहिरातीतून त्यांनी स्टेटमेंट करतायत की न्यायालयीन बाब आहे. पहिला तोच दावा केला जात होता. न्यायालयाचा आदेशच आहे त्यांना की त्यांच्या चिन्हाच्या खाली लिहावं लागणार आहे त्यांना की सबज्युडाइज आहे, न्यायालयाची बाब न्यायप्रविष्ट आहे. पण प्रफुल्ल पटेल दावा करत होते याच्या आधी की ही फक्त एकदा पेपरला फक्त ही जाहिरात द्यावी एवढंच कोर्टानं म्हणले, असा दावा आधी प्रफुल्ल पटेल मला वाटतं कदाचित त्यांनी निर्णय वाचला नसेल. ज्या ज्या ठिकाणी जाहिरात TV वर दिली, रेडिओवर दिली आणि वर्तमानपत्रात दिली, सर्व जाहिरातीच्या खाली हा सिम्बॉल, हे चिन्ह पक्षाचं न्यायप्रविष्ट आहे असं त्यांना लिहिण्याचं बंधन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे.